दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक मनुष्य आपल्या कुटुंबासोबत एका गावामध्ये राहत असतो आणि त्याचं थोडंसं लहानसं शेत असतं आणि त्यांनी बऱ्याच कोंबड्यासुद्धा पाळलेल्या असतात आणि अशा प्रकारे त्याचा उदरनिर्वाह चालू असतो. त्याला एक तरुण मुलगा असतो आणि तो त्याच्या वडिलांना नेहमी विचारायचा की सुख हे वैभवात आहे की ज्या गरजा आपण आहे त्या भरपूर आहे त्याच्यामध्ये आहे, आपलं राहणीमानमध्ये आहे, की स्वतंत्रपणे राहण्यामध्ये आणि वागण्यामध्ये सुख आहे. आणि एक दिवस तो सारखा वडिलांना विचारायचा. मग त्या दिवशी त्याचे वडील एक दिवस त्याला घेऊन त्यांनी ज्या कोंबड्या पाळलेल्या असतात त्या ठिकाणी घेऊन जातात आणि मोठं तिकडं त्या ठिकाणी त्यांनी छोटंसं घर बांधलेलं असतं आणि त्यामध्ये एक मोठा पिंजरा ठेवलेला असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी काही जातिवंत कोंबड्या ठेवलेल्या असतात आणि कोंबडे ठेवलेले असतात आणि तो पिंजरा खूप छान असतो आणि त्यामध्ये भरपूर दाणे खायला टाकलेलं असतं. बाजूला मोठं पात्र असतं, भांडं असतं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी ठेवलेलं असतं आणि त्या ठिकाणी खुराडा जो पिंजरा असतो तो सुद्धा खूप स्वच्छ ठेवलेला असतो. आणि वडील त्याला म्हणतात की बघ, ह्या ठिकाणी ह्या कोंबड्यांना सर्व काही मिळत आहे, सर्व सुखसोयी आहे. त्यांना खरी शांती आहे का? तुला काय वाटतं? आणि तो तरुण मुलगा त्या ठिकाणी जवळ जातो, कोंबड्यांना बघतो, परंतु त्याला जरी सर्व सुविधा त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या चांगलं राहणीमान आहे, खाय प्यायला चांगलं आहे, पण तरीसुद्धा त्या कोंबड्यांच्या वागण्यामध्ये किंवा त्यांच्या दिसण्यामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये त्याला असं काही सुख किंवा शांती अशी दिसली नाही. एक प्रकारचा मोकळेपणा असतो तो त्यांच्यामध्ये दिसला नाही. मग तो वडिलांना बोलला की नाही, मला असं काही दिसत नाही त्यांच्यामध्ये. मग वडील त्याला बाहेर घेऊन आले आणि त्यांच्या बाहेर बघितलं तर काही कोंबड्या अशाच त्यांनी सोडलेल्या होत्या मैदानामध्ये आणि त्या कोंबड्या ज्या होत्या त्या आनंदाने इकडे पळत होत्या, बागळत होत्या आणि त्या ठिकाणी जे काही दाणे वगैरे आहेत ते टिपून खात होत्या आणि एकमेकांवर एकमेकांना ते पाठी लागत होत्या, पळत होत्या आणि मध्येच एखादी मोठी घार वरून यायची, मोठा पक्षी, आणि तो त्या कोंबड्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. पण अशा वेळेस कोंबड्या जोरजोराने इकडून तिकडून पळून कुठेतरी आडोशाला जाऊन बसून राहायच्या आणि ती घार गेल्यावर ते परत त्या ठिकाणी यायच्या. त्याच्या वडिलांनी विचारलं की तुला ह्याच्यामध्ये सुख दिसतं का? आणि तो वडिलांना म्हणाला की हो, मला त्यांच्या डोळ्यांमध्ये सुख दिसतं, त्याच्या वागण्यामध्ये मला सुख दिसतं, त्यांच्या ज्या राहणीमान आहे त्याच्यामध्ये मला शांती दिसली. मला आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं आहे की आपल्याला ह्या जीवनामध्ये देवाने स्वतंत्र दिलेलं आहे. ह्या कोंबड्यांना जसं स्वातंत्र्य होतं, पण त्यांना धोकासुद्धा होता, त्या मोठ्या पक्ष्यांपासून धोकासुद्धा होता, परंतु त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. आपल्या जीवनामध्ये देवाने सुद्धा आम्हाला असंच स्वातंत्र्य दिलेलं आहे. जीवनामध्ये धोके आहेत, संकट आहेत, परीक्षा आहेत, आम्ही अडचणीमध्ये सापडतो, हा सर्व आमच्या जीवनाचा भाग आहे. ह्या गोष्टी जीवनामध्ये होणारच आहेत. स्वतःला कोंडून घेणे हा उपाय नाही. स्वतंत्र आम्हाला राहायचं, या जगामध्ये आम्हाला, या मोकळ्या जगामध्ये आम्हाला त्या गोष्टीला सामोरं जायचं आहे. जगामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी राहायचं आहे, पण त्याचबरोबर आम्हाला देवाच्या आज्ञेमध्ये सुद्धा राहायचं आहे. देवाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. आम्हाला सैतान हा स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला वेगळ्या तऱ्हेने बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्या वचनाकडे, त्याच्या गोष्टीकडे लक्ष लावू नका, तर देवाच्या वचनाचा आधार घ्या आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून हे स्वातंत्र्य तुम्ही उपभोगा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन, गलेशियन्स चॅप्टर 5 and verse 1. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्तांना आपल्याला स्वतंत्र केले.
यास्तव स्थिर रहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.